नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव सौदागर तुकाराम ढवळे, मुक्काम पोस्ट सापटणे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती दिवसाचा भेंडीचा प्लॉट आहे तुमचा? 70 दिवसाचा. 70 दिवसाचा. आणि व्हरायटी कोणती आहे? सानिका. सानिका. आणि लागवड कशी केलेली आहे, म्हणजे किती बाय कितीवर केलेली आहे? हे 4.5 बाय 6 फूट. म्हणजे वळीतलं अंतर 4.5 फूट आणि रोपातलं अंतर 6 फूट. ओके. तर साधारण ही क्षेत्र किती आहे तुमचं? 25 गुंठ. 25 गुंठ. आता जे ह्या वर्षी तुम्ही भेंडी केली की ह्याच्या आधी बी करायचं तुम्ही? आधी केलती पण काय आधी काय आलीच नाही बरोबर. म्हणजे ह्याच्या आधी एकदा भेंडी केलती? केमिकल वर केली होती. बरं, काय तिचा अनुभव काय तुमचा? ते काय बरोबर म्हणजे सेटिंग वगैरे झालं नव्हतं बरोबर. सेटिंग झाली नाही. किती माल निघला होता तिचा काय? थोडा निघायचा 10-15 किलो. 10-15 किलो. आणि किती दिवस चालला प्लॉट ते? 1 महिनाभर चालला. फक्त महिनाभर. ओके. म्हणजे ही 70 दिवसाचा आहे, ती 30 दिवसातच गुंडाळा. ओके. आणि आपला ही एससीटी वैदिकचा आहे. काय वाटतं एससीटी वैदिकचा जी प्लॉट आपण बघतोय ह्याची पानं वगैरे जर बघितली, पानं वगैरे झाड आहे त्याची. हा. आणि अशी काळोखी होती का तुमची केमिकल मध्ये? केमिकल मध्ये नाही अशी होती. हा. पहिलं कसं पान असायचं तुमचं? बारीक असायचं, एवढं मोठं नव्हतं ना एवढं. आता ही पान जर बघितलं तुम्ही, ईट टाका बरं किती होते? इथेपेक्षा जास्त आहे ना. आणि इकडं अशी टाकली तर आडवी अशी टाकली तरी जास्त आहे. म्हणजे एक येत 5-6 बोट राहते ती. असं पान केमिकल मध्ये होतं का? नाही, केमिकल मध्ये नाही झालं. हे कशामुळं एवढं शक्य झालंय? हे कृषी अमृत मुळे, म्हणजे यासाठी वैदिक वापरल्यामुळं. तर आतापर्यंत आपला किती माल गेलाय? आतापर्यंत 200-250 किलो गेला असेल. 200 ते 250 किलो गेलाय 70 दिवसात. हा. तर केमिकल वर किती दिवसात पालवणी झाला आणि आपल्या एसटी वैदिक मध्ये किती दिवसात पालवणी झालं? केमिकलला उशीर लागला होता, हे लवकर झालं जरा. म्हणजे एसटी वैदिक वापरल्यामुळे लवकर झालं. त्यावेळेस तुम्हाला जी दर किंवा बाजारात ती क्वालिटी आणि आताच्या एसटी वैदिकची क्वालिटी काय बदल वाटतं? त्याला अशी काळोखी नव्हती, थोडी काळोखी जास्त आहे थोडी. कवळे जरी 1-2 दिवस जरी तोडून राहिले तरी ते सुकत नाही, म्हणजे कवकवत पण आहे. बरोबर. जर समजा आता मार्केटमध्ये जर आपली भेंडी आणि इतराची भेंडी येते तर काय मार्केटमध्ये काय अनुभव येतो? मार्केटमध्ये आपली घेते परत दुसऱ्याची घ्यायला बघतात ना व्यापारी. म्हणजे पहिलं तुम्हाला प्राधान्य देते. रेट मध्ये किती तफावत पडते? 5 रुपये 10 रुपयाचा. म्हणजे तुम्हाला इतरांपेक्षा 10 रुपये दर जास्त मिळतो. ओके. आणि आता तुमचा ही माल मॉलला जातो? मॉलला जातो. बरोबर. काय रेट भेटतो? आता सध्या 50 होता, आता 45 झालाय. म्हणजे 50-45 रुपये माल. आणि जी केमिकलची जी भेंडी आहे तिला काय रेट बसतो? ते मॉलला क्वालिटी असली तरच घेतात, नंतर घेत नाहीत माल. म्हणजे बाकीच्या माल घेत नाहीत ना. रिजेक्ट होतोय आणि आपला मॉलला जातोय. काय वाटतं एकंदरीत ही जर तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरलं तर काय सांगू इच्छित? हे वापरलं तर चांगला फायदा आहे ना. केमिकल लई दिवस चालत नाही असे. म्हणजे आता तुमचा किती खर्च झाला आतापर्यंत? खर्च नाही 7-8 हजार झाला. 8,000 रुपये. आणि उत्पन्न किती आलं आज? उत्पन्न आला 7-8 हजार. म्हणजे तुमचा खर्च पूर्ण निघलाय? निघला. हा. आता इथून पुढे जे येणार आहे हे तुमचं नुसता प्रॉफिट राहणार आहे. बरोबर. केमिकल मध्ये किती खर्च झाला आणि किती पैसे आलं? केमिकल जास्त फवारावं लागतंय ना. याला नाही फवारलं चालतंय. केमिकल वर तुमचं ज्यावेळेस केली होती त्यावेळेस किती खर्च आलता तुम्हाला? ते 8-9 हजार रुपये आलता म्हणजे असं खर्च. आणि झालं किती पैसे? झाले नाहीत पैसे, झाले नाहीत असे. म्हणजे 8,000 लॉस झाला केमिकल वर. आळी वगैरे पडली ना त्याला. आळी पडली, रोग आला ना, म्हणजे तुम्ही केलेला खर्च बी निघला नाही. आज एसटी वैदिक मध्ये 70 दिवसात तुमचा खर्च पण निघला.
आता जी तोडा निघलाय आज तोडली ना तुम्ही, आज तोडली. आता किती तुटले? आज टोटल 70 किलो तुटले. 70 किलो. म्हणजे आजचा सगळा प्रॉफिट मधला हा. तोडा आहे. अजून किती दिवस आपला तोडा राहिलो? आता भरपूर आहे सेटिंग अशी. setting. आता पुढचा तोडा किती कधी होणार आहे? परवा दिवशी 1 दिवसाआड. 1 दिवसाड. म्हणजे आता 1 दिवसाड तुमचा तोडा वाढायला लागलाय बरोबर. हा. आता जर आपण बघितलं तर फ्लावरिंग बघा इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता फुटवा जास्त आहे. फुटवा निघायला लागलाय. पण बघा इथं प्रत्येक पाना जिथं जिथं पान आहे तिथं तिथं नवीन कळी निघायची चालू झालेली आहे बरोबर आहे. असं जर बघितलं आणि ही जी लस्टर आहे, असं लस्टर होतं का पहिलं? नाही लस्टर नव्हतं. हा. काय म्हणतात मॉल मध्ये वगैरे? चांगले आहे म्हणते क्वालिटी. हा बघा राम सर नेहमी म्हणतात जसं पान तसं फळ बरोबर आहे. तुमचं पान लांब आहे, भेंडी सुद्धा एकदम लांब आहे. आणि उंची जर बघितली तर आता एवढी हाईट कधी झाली हो? हाईट नाही एवढी. हा. जर सगळं जर बघितलं आपण कुठं जर इथं जर बघितलं तर प्रत्येक कांडोकणी किंवा पान जिथं पान निघतंय तिथं तुम्हाला भेंडी सेटिंग झालेली आहे. ते खालचं हे तोड झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला एसटी वैदिक जर तुम्हाला ह्या पिकाला भेटली नसती तर? आला नसता प्लॉट ना. पिवळा पडला होता पहिल्यांदा सगळा, परत काळोखी आली क्रॉप फवारल्यावर. म्हणजे तुम्ही जी बेसळ डोस दिला RNPH चा आणि क्रॉप चार्जर लिप चार्जरचा फवारा घेतला त्यावेळेस काय तुम्हाला बदल जाणवला? लगेच दुसऱ्या दिवशी काळोखी आली ना. फुटवा बोडापासून फुटवा आहे. ओके. जर आता जर आपण बघितलं तर सगळी एक लेवलची आणि एकदम हिरवागार, कुठं सुद्धा पिवळा वगैरे प्लॉट नाही आहे का नाही. आणि सगळीकडे फ्लावरिंग एकदम जबरदस्त आहे. इतर जे शेतकरी आहेत किंवा इतर बागायतदार आहेत ती ज्यावेळेस प्लॉट बघा येते तुमचा त्यावेळेस काय त्यांची प्रतिक्रिया? ते पाने वगैरे चांगले आहेत म्हणते, झाड असे रुंद जास्त, लय दिवस चालू प्लॉट, फुटवा जास्त आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर भेंडी पिकामध्ये कुठल्या कुठल्या समस्या असतात? आळी मवा, आळी मवा भुरी. तर आपल्या इथं काय तसं वाटतंय तुम्हाला? आता नाही एवढं कमी आहे नाहीच म्हणून. हा. म्हणजे जे आज इतर जे तुमच्या बरोबरचे जे केमिकलचे प्लॉट आहेत त्यांची काय परिस्थिती आहे आज? त्यांचं लगेच हे होत आहे ना, म्हणजे असं माल वगैरे निघत नाही जास्त. आता इतर जे शेतकरी आहेत त्यांचा किती माल निघतोय 70 दिवसात? 2-3 तोड झाला असतील त्यांचं. म्हणजे तुमच्या परिसरात जर बघायला गेलं माढा तालुक्यात तर असा जबरदस्त प्लॉट तुमचाच आहे म्हणायचं. ओके. तर इतर शेतकरी जे आहेत जे तरकारी पीक करता आणि तुम्ही डाळिंबाला पण वापरताय बरोबर, तर डाळिंबाचा काय अनुभव आहे? डाळिंबाला चांगला आहे क्वालिटी. आपलं ह्याला आळीसाठी बी आपलं फवारा सोडलं होतं एक पेस्ट क्लिनर सॉइलचं, निमोटोड झालता त्यासाठी सोडलं होतं आपलं सॉइल चार्जर पेस्ट क्लिनर. तर काय अनुभव मिळाला तुमचा? लगेच म्हणजे मुळी चालू झाली ना, पानं वगैरे रुंद झाली. ओके चालतंय. धन्यवाद.